व्यवहारातल्या साध्या उदाहरणानं जुने कीर्तनकार लोक हा विषय समजावून सांगायचे. कुत्रं हाड चघळतं बघा. एखाद्या वेळेला कुत्र्याला जर हाडूक मिळालं तर हाडूक घेऊन कुत्रं बाजूला जाऊन बसताना हाडूक चघळत राहतं. ते हाडूक कशा करता चघळतं? त्याला वाटतं याच्यातून रक्त निघल आणि मग आपल्याला आनंद वाटेल, असा विचार करून कुत्रं हाडूक चघळत राहतं. ते हाडूक चघळून 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 ते हाडूक इकडं तिकडं याच्याच हिरड्याला लागलं की याच्या हिरड्यातून रक्त यायला लागतं आणि रक्त हळूहळू सुरू झालं की कुत्र्याला वाटतं आत्ता हाडातून रक्त निघायला सुरुवात झाली, अजून थोडं चघळलं म्हणजे आपल्याला हाडातून रक्त मिळणार आहे म्हणून ते चघळत बसतं. आणि चघळून चघळून याच्याच हिरड्याला जखमा झाल्या की जास्त जास्त रक्त येतं आणि कुत्र्याला वाटतं हाडातून रक्त आलं. रक्त हाडाचं होतं का कुत्र्याचं स्वतःचं होतं? कोणाचं होतं? थोडं मला बोलत चला आपण, मला बोलल्याशिवाय बोलता येत नाही. रक्त कोणाचं आहे सांगा ना? कुत्र्याचं आहे का हाडाचं आहे? हाडाचं नाही, कुत्र्याचंच आहे. तसं विषयाचा आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे याचा जर विचार केला, हाडासारखा विषय चघळत बसायची कुत्र्यासारख्या जीवाला सवय लागली म्हणून त्याच्यात आनंदाचा प्रत्यय आला. आनंद असतो तो आत्म्याचाच असतो. म्हणून विहित झाला काय, निषिद्ध झाला काय? विषयाचा पसारा दुःख देणाराच आहे, विषयामध्ये सुख नाही. याचा अनुभव कोणाला आला? तो जिज्ञासू महात्म्याला आलेला असतो. जिज्ञासूला हा अनुभव असतो. त्याला वाटतं की बाबा विषय दुःखाचा आहे. कोणताही विषय असू द्या, निषिद्ध विषय दुःख देतोच देतो, पण विहित विशेष का होईना तो दुःखच देणारा. यज्ञासारखं कर्म करायचं, 100 अश्वमेध यज्ञासारखं कर्म करायचं, त्याच्यानं इंद्राची गादी मिळवायची आणि इंद्र झाला म्हणजे त्याला तरी सुख आहे का? इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो. इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग. भोग नव्हे तो भवरोग, भोग नव्हे तो भवरोग. पद प्राप्त करून घेण्याकरता केलेलं 100 अश्वमेध यज्ञाचं कर्म केवढं कर्म, केवढं पुण्य त्यानं संपादन केलं असं आपल्याला वाटतं. पण ते पुण्यकर्म आहे का पापकर्म आहे? ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारे त्याला पुण्यात्मक पाप म्हणतात आणि ते पुण्यात्मक पाप असल्यामुळं ते दुःख देणार असतं. म्हणून इंद्राला सुद्धा दुःख आहे. बघा, इंद्राला दुःख नाही असं म्हणता येत नाही. बघा, कितीतरी प्रसंग असे आपल्याला पाहायला सापडतात की इंद्राला दुःख आहे. एकदा काय झालं, देवाची सभा भरली. देवाच्या सभेत इंद्र सिंहासनावर बसला. सगळे देव आपल्या आपल्या आसनावर येऊन बसले. देवाचे गुरु बृहस्पती थोड्या वेळानंतर दरबारात आले. आता देवाचा राजा जरी झाला तरी याचा गुरु असलेला बृहस्पती दरबारात आल्याच्या नंतर इंद्रानं स्वागताकरता उठायला पाहिजे की नाही? बोला, कोणी म्हणा की उठू दे की नको, का बसून राहू दे इंद्राला? तसं नसतं, इंद्राने उठलं पाहिजे. इंद्राने उठायला पाहिजे होतं, पण इंद्र उठत नाही. तो बृहस्पतीकडे बघत नाही. बृहस्पतीला त्याचा क्रोध झाला आणि बृहस्पती अंतर्धान झाले, निघून गेले. कुठं गेले त्यांनी पत्ता लागू दिला नाही. आणि त्याच्यानंतर मग इंद्राचे डोळे उघडले. आता काय करा? म्हणजे काय झालं, गुरु महाराज गेल्याच्या योगानं दैत्याने जर आक्रमण केलं तर ते आक्रमण परतवून लागण्याकरता लागणारे मंत्र कोणी द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. दुःख पदरात पडलं. पुढं काय झालं, त्या विश्वरूपाला गुरु केलं. विश्वरूप नावाचा एक ब्राह्मण त्याला गुरु केलं. पण त्याला कसं होतं, तो विश्वरूप जो होता ना त्याचा बाप होता देवाच्या घरचा आणि आई होती दैत्याच्या घरची. रचना त्याच्या आईचं नाव आहे. ती दैत्याच्या घरातली होती आणि दैत्याच्या घरातली माता आणि देवाच्या घरातला पिता असा तो सिद्ध झालेला विश्वरूप नावाचा ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला दोघांचंही प्रेम असणार आहे, आजोळचंही प्रेम असणार, घरचंही प्रेम असणार. म्हणून तो काय करायला लागला, देवांच्या करता देवांच्या सांगण्यावरून इंद्राच्या म्हणण्यावरून यज्ञ करायचा. पण यज्ञ करत असताना इंद्राचं बळ वाढवण्याकरता मोठ्याने आहुती द्यायचा. इंद्राय स्वाहा असं म्हणून मोठ्याने आहुती द्यायचा आणि हळूच म्हणायचं हिरण्यकशिपवे स्वाहा, रावणाय स्वाहा, कुंभकर्णाय स्वाहा. हे त्याचं हळू चाललेलं असायचं. हे इंद्राच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा इंद्राने त्या विश्वरूप ब्राह्मणाला मारून टाकलं. मारल्याच्या नंतर काय झालं, गुरु म्हणून त्याला पहिला गुरु घालवला. दुसरा ज्याला गुरु केला तो कसाही असू द्या, गुरु म्हणून त्याला वरल्याच्या नंतर त्याला मारायचं कारण नव्हतं.
त्याला मारलं. त्याला मारल्याच्या नंतर इंद्राच्या पाठीमागं ब्रह्महत्या लागली. ती ब्रह्महत्या तिच्यापासून आपला जीव वाचवण्याकरता इंद्राला एका कमळामध्ये देवाचं 1 वर्ष होईल एवढा काळपर्यंत लपून बसावं लागलं. मला सांगा, दुःख नाही का? दुःखच आहे ना हे सगळं. कोणी येतो इंद्राचा अपमान करतो, कोणी येतो इंद्राला शाप देतो. त्या ऋषभदेव राजाच्या बाबतीत वर्णन भागवतामध्ये प्रियव्रताचा वंश पंचम स्कंदामध्ये जो सांगितला, त्या प्रियव्रत राजाच्या पोटी जन्माला आलेला अग्निधराच्या पोटी जन्माला आलेले हे ऋषभदेव, या ऋषभदेवाच्या अग्निधराच्या पोटी जन्माला आला तो नाभी राजा, आणि नाभीच्या पोटी जन्माला आलेले हे ऋषभदेव आहेत. हे ऋषभदेव भगवंताचा अवतार होते. या ऋषभदेवानी आपलं राज्य असं समृद्ध केलं की राज्यामध्ये कुठं काही कमीच नाही, काही कमी नाही, असं समृद्ध राज्य करून टाकलं. आणि ऋषभदेवाचं ते राज्य पाहिल्याच्या नंतर इंद्राला वाटायला लागलं, माझं स्वर्गातलं वैभव याच्या राज्यापुढं लहान दिसायला लागले. असं यानं राज्य सांभाळलंय. आणि कशामुळं जमतं? जमिनीत पीक यावं तेव्हा हे जमतं. आणि पीक कधी येतं? पाऊस पडेल तर येतो. आणि पाऊस कोणाच्या हातात? इंद्र म्हणला माझ्या हातात आहे. माझ्या हातात पाऊस असल्यामुळं पाऊसच याच्या राज्यात पाडत नाही म्हणे. हा पृथ्वीचं सगळं शासन करतो ना, सगळ्या पृथ्वीवर 12-12 वर्ष पाऊस पाडणार नाही. हा कसा राज्य शासन चांगलं करतो, आणि माझ्यापेक्षा सगळं याचं राज्य चांगलं लोक कसं म्हणतात बघू म्हणे. असं इंद्राने ठरवलं. इंद्राने यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही. वर्षावाचा काळ आला, पावसाळा आला, पावसाळ्याचे ऋतू सुरू झाले, पण अजून पाऊस पडत नाही. हे ऋषभदेवाने पाहिलं, चिंतन केलं. अंतर्दृष्टीनं पाहिल्याच्या नंतर कळालं की इंद्राने ठरवले की आपल्या राज्यात पाऊस पडायचा नाही. त्याने सांगितलं ठीक, इंद्राच्या जागी म्हणे, माझ्या योग सामर्थ्याने मी पाऊस पाडून घेतो. असं म्हणून ऋषभदेवानी इंद्राला बाजूला ठेवून स्वतःच्या सामर्थ्याने सगळ्या राज्यामध्ये पाऊस पाडून घेतला. विठ्ठल अपमान आहे की नाही सांगा इंद्राचा. हा इंद्राचा झालेला अपमान कसा? गोवर्धनाच्या पूजेचं चिंतन करा ना. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने इंद्राचा याग थांबवावा आणि गोवर्धनाचा याग करायला सांगावा. याचा अर्थ काय झाला? इंद्राचा अपमानच झाला. गोवर्धनाचा याग बघा, इंद्राचा अपमान. ऋषभदेवाने पाऊस पाडून घेणं हे चरित्र ऋषभदेवाचं बघा, इंद्राचा अपमान. इंद्राला स्वतःचा ब्रह्महत्येपासून बचाव करून घेण्याकरता कमलदलामध्ये वर्षभर लपून बसावं लागतं. भय पाठीमागं लागलं ब्रह्महत्येचं. अशा पद्धतीनं भय आहे, दुःख आहे, अनंत यातना इंद्रासारख्या देवालाही भोगाव्या लागत असल्यामुळं, म्हणजे स्वर्गीय विषयाचा विचार जरी आपण केला, शेकडो यज्ञ करून जे काही मिळवलेलं आहे त्याच्याही बाबतीत जर आपण विचार करायला लागलो तर ते विहित भोग सुद्धा मनुष्याला दुःख देणारेच असतात. विठ्ठल विठ्ठल दुःख देणारे जसे आहेत तसे हे सगळेच्या सगळे विषय नाशिवंत आहेत बरं का. जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म. किंवा परलोकातले कोणतेही विषय नको म्हणायचं कारण काय? महाराजांनी सांगितलं, त्याचे कळले आम्हा वर्म. त्या सगळ्या सांसारिक विषयाचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. काय वर्म? एका अर्धालीमध्ये, एका चरणाच्या अर्धालीमध्ये तुकाराम महाराजांनी सांसारिक विषयाचं वर्म आपल्याला सांगून टाकलं. जे जे कर्म धर्म नाशवंत, कर्मानं मिळालं ते आणि धर्मानं मिळालं ते सगळं नाशिवंत आहे. कर्माने म्हणजे लौकिक क्रियेनं आणि धर्माने म्हणजे वैदिक क्रियेनं जे मिळालं, लौकिक क्रियेनं मिळतं ते इहलोकातलं आणि वैदिक क्रियेनं मिळतं ते परलोकातलं, सगळं नाशिवंत. उपनिषदानं सांगितलेला विचार एका अर्धालीत तुकाराम महाराजांनी सांगून टाकला. तद यथा इह कर्मजितः लोकः क्षीयते एवमेवामुत्र धर्मजितः लोकः क्षीयते. श्रुतिमाता सांगते, इहलोकात प्राप्त होणारे कर्मजन्य भोग जे आहेत ते सगळे नाश पावणारे जसे आहेत, त्याप्रमाणे परलोकातले धर्माने म्हणजे वैदिक क्रियेनं प्राप्त होणारे विषय ते सुद्धा नाशिवांत.
नाशवान नाहीत बरं का, नाशिवंत आहेत. सगळ्यांना नाश आहे, सगळ्यामध्ये दुःख आहे, सगळ्याला जड रूपता आहे. म्हणून असत जड आणि दुःख रूपता हे सांसारिक विषयाचं स्वरूप आहे. हे कोणाला कळतं? हे पामराला कळत नाही, हे विषयीला कळत नाही, कारण ते विषयाकडेच वळलेले असतात. विषयाचा त्याग करून विषयाला पाठमोरा होऊन परमात्म्याला सन्मुख झालेला जो जिज्ञासू आहे त्याला विषयाचं स्वरूप कळालेलं असतं. विठ्ठल विठ्ठल. तो परमात्म्याकडे वळण्याचं कारण काय? त्याला दोन्हीकडचं स्वरूप कळालेलं असतं. संसाराचे स्वरूप कळालेलं असतं आणि परमात्म्याचं स्वरूपही परोक्षतेनं का होईना, शास्त्राच्या शब्दाच्या आधारानं का होईना त्याला कळालेलं असतं. संसाराचं स्वरूप प्रत्यक्ष कळालं, अपरोक्षतेनं कळालं. संसार असत आहे, प्रत्यक्ष कळालं. संसार जड आहे, प्रत्यक्ष कळालं. संसाराची दुःखरूपता प्रत्यक्ष कळली. पण परमात्मा सत्य चित्त आनंद आहे हे मात्र शास्त्राच्या शब्दाच्या आधारानं कळालं. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म विज्ञानमानंदम ब्रह्म. शास्त्र बोलायला लागलं परमात्मा कसा आहे? सत्य आहे. परमात्मा कसा आहे? ज्ञान आहे बरं का. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे गगनाचे प्रावरण सत्य ज्ञाना अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणचे ते नाही रूप वर्ण गुणचे ज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणचे नाही रूप वर्ण गुणचे. परमात्मा कसा आहे? संतांनी शास्त्रांनी ज्या शब्दाच परमात्म्याचं वर्णन केलं ते वर्णन ऐकल्यावरून शास्त्र श्रद्धेनं परोक्षतेनं ज्ञान होतं. कारण परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध अश्रद्धेचा आहे आणि अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध अविचाराचा आहे. अविचाराचा प्रतिबंध घालवण्याकरता विचार करावा लागतो, तो विचार झाला की अपरोक्ष ज्ञान होतं. अश्रद्धेचा प्रतिबंध घालवण्याकरता श्रद्धा संपन्न व्हावं लागतं आणि श्रद्धेनं अश्रद्धेचा प्रतिबंध गेला की परोक्ष ज्ञान होतं. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रावर आणि संताच्या शब्दावर श्रद्धा पाहिजे. संत म्हणतात ते खरं आहे, शास्त्र सांगतं ते खरं आहे, गाथा ज्ञानेश्वरी जे बोलते ते खरं आहे, हे जेव्हा मनुष्याला नक्की वाटायला लागतं ना, अशी श्रद्धा संत आणि शास्त्रासंबंधानं जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा देवाच्या संबंधातलं काहीतरी शब्दानं का होईना, परोक्षतेनं का होईना, असा देव आहे अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला होतं. हे जिज्ञासूकडं असतं. जिज्ञासूला काय करतो? जिज्ञासू काय करतो? गुरुवर श्रद्धा ठेवतो. जिज्ञासू काय करतो? शास्त्रावर श्रद्धा ठेवतो आणि शास्त्रावरच्या आणि सद्गुरूवरच्या श्रद्धेच्या योगाने त्याचा अश्रद्धेचा प्रतिबंध गेला की परमात्म्याच्या संबंधानं त्याला परोक्ष ज्ञान व्हायला लागतं. देव सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू. विठ्ठल सत्य आहे, परमात्मा ज्ञानरूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय
योगी साजिरे विजय आनंद त्वया नित्य निरामया देखानी सजय योगियांते देखानी सजय योगियांते देखानी सजय योगियांते आनंद त्वया नित्य निरामया देखानी सजय योगिया ओ देखानी अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियाचे परमात्म्याचं वर्णन संतांनी केलं. आनंद परमात्मा आनंद स्वरूपाचा आहे. कितीतरी ठिकाणी त्याचं वर्णन करताना त्याचं सत्यत्व, त्याचं ज्ञानरूपत्व, त्याचं आनंदरूपत्व संतांनी आणि शास्त्रांनी वर्णन केलेलं जे आपल्याला पाहायला सापडतं, त्या शब्दावर विश्वास ठेवून जिज्ञासूला हे कळतं परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. म्हणजे काय झालं, संसाराच्या संबंधातली असत्य जड दुःख रूपता अनुभवानं कळाली, अपरोक्षतेनं कळाली आणि शास्त्र श्रद्धेच्या योगानं अजून अविचाराचा प्रतिबंध गेलेला नसल्यामुळं शास्त्रावर श्रद्धा निर्माण झाली, संतावर श्रद्धा निर्माण झाली. म्हणून संताच्या शास्त्राच्या शब्दाच्या आधारानं देव आहे हे जाणवलं. देवाचा अजून साक्षात्कार नाही, देव आहे असं कळालं, देवाच्या अस्तित्वाचा बोध झाला, देव सत्य ज्ञान आनंद स्वरूपाचा आहे असं त्याला कळालं. पण तो सच्चित आनंद असलेला परमात्मा माझा आत्माच आहे असा अपरोक्ष बोध अजून झालेला नसतो. तोपर्यंत त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि त्या जिज्ञासू अवस्थेमध्ये सद्गुरूची सेवा वरचेवर करण्याच्या योगानं परोक्ष रीतीनं झालेलं जे ज्ञान आहे, श्रद्धेच्या योगानं परोक्षतेनं झालेलं जे ज्ञान आहे, ते पुढं मग आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, या शास्त्राच्या आज्ञेनुसार आपण जे काही गुरुमुखातून श्रद्धेनं श्रवण केलं त्याचं मनन निदिध्यासन केल्याच्या नंतर अविचाराचा प्रतिबंध जातो, विचार निर्माण होतो आणि अपरोक्ष साक्षात्कार होतो. ज्या क्षणात अपरोक्ष साक्षात्कार झाला त्या क्षणापासून तो महात्मा जीवनमुक्त संत असतो. विठ्ठल विठ्ठला विठाला विठाला मी कशा करता बोललो, हे 4 प्रकार माणसाचे आहेत, त्याच्यात कोणाला मागावं याचा विचार जर आपण करायला लागलो. आपण कोणाला मागतो, मागितलं तर पामराला, नाहीतर विषयीला. आपण कोणाला मागतो, पामराला. दारू मागायची कोणाला मागेल मनुष्य, पामराला मागेल. दूध मागायचं झालं तर कोणाला मागेल, विषयीला मागेल. पण परमात्मा द्या म्हणायला कोणी तयार आहे का सांगा मला? कोणी नसतो. संसारातला कोणी मनुष्य मला परमात्मा पाहिजे म्हणायला तयार आहे का? नाही. मग परमात्मा पाहिजे म्हणणारा जो जिज्ञासू आहे ना, त्याच्याकडे संत महात्मे येतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, हे म्हणणारे संत समोर आले तरी आपण त्याला म्हणतो नको बाबा, देव नलगे, देव नलगे म्हणणारे पामराणी विषयी आहेत. देव पाहिजे म्हणणारा जिज्ञासू आहे आणि ज्याला देव मिळाला आणि जो जगाला देव द्यायला निघाला त्याचं नाव मुक्त आहे. विठ्ठल विठ्ठल कोणाकडं मागावं याचा विचार केल्याच्या नंतर पामराला मागूच नाहीये. विषयीला एखाद्या वेळेला संसाराच्या दृष्टीनं मागितलं तर चालेल, पण तेही परमकल्याणाचं नाही, म्हणून त्यालाही मागणं सोडावं. मागितलं तर जिज्ञासूला मागावं, नाहीतर मुक्ताला मागावं. जिज्ञासूला मागण्याचा काय लाभ होतो, त्याला मागण्यातून श्रद्धा आणि विचार निर्माण होतात, म्हणून जिज्ञासूला मागावं. आणि मुक्ताला कशा करता मागावं, त्याच्या कृपेने आत्मबोधच होतो, म्हणून त्यालाही मागावं. विठ्ठल विठ्ठल आता आपल्याला मागणीच्या अभंगाच्या संबंधानं थोडासा विचार करताना तुकाराम महाराजांचा प्रस्तुत जो अभंग आहे, इथं महाराज मागायला लागले. काय मागतात आणि कोणाला मागतात? तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे ती देवाजवळ केली. आणि कशाची मागणी केली? ज्यांच्या चित्तात देव राहतो अशा संताच्या संगतीची मागणी तुकाराम महाराज करतात. कोणाजवळ करतात? देवाजवळ. मी सुरुवातीलाच असं बोललो होतो की तुकोबाऱ्यासारख्या साधूला जे पाहिजे ते देण्याच्या कामात देव किंवा संत याच्याशिवाय तिसरा कोणी समर्थ नाही. कारण त्यांना जे पाहिजे ते ना पामराजवळ, ना विषयीजवळ, ना जिज्ञासूजवळ, पण त्यांना पाहिजे ते कोणाजवळ आहे? एकतर मुक्त महात्म्याजवळ, साधू पुरुषाजवळ आहे, नाहीतर परमात्म्याजवळ आहे. परमात्म्याला मागतात किंवा संताला मागतात. त्याच्यात अजून थोडासा अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं, जे देवाच्या संबंधातलं मागायचं आहे ते संताकडं मागतात
आणि जे संताच्या संबंधातलं मागायचे ते देवाकडं मागतात. विठ्ठल विठ्ठल. मग मी काय बोललो, देवाच्या संबंधातलं जे मागायचे ते संताकडं मागायचं. तुकाराम महाराजांना नवविधा भक्ती मागायची होती. कोणाला मागितली हो? तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, भक्ती नवविधा बोलिले बोलिले भक्ती, नवविधा काय बोलिले भक्ती. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काय बोलिली जे भक्ती, नव द्यावी माझे हाती संतजनी. संतजनाला प्रार्थना केली, संत महात्मे हो तुम्ही माझ्याकरता हे करा. काय करा? हा, तुमची या दासीचा दास करून ठेवा. माझ्याकरता मला जे पाहिजे ते देण्याकरता तुम्हाला माझ्या केवढ्याही सेवेत, कितीही हलक्या सेवेत प्रवृत्त करून घ्यायचं असलं तरी करून घ्या. कदाचित तुमच्या दासीचा दास करा. तुमची या दासीचा इथं लिंगाची विवक्षा नाही बरं का. दासी हा शब्द दास या अर्थानं सुद्धा आपल्याला घेता येतो. शास्त्रामध्ये चिंतन करत असताना काही वेळेला लिंग, काही वेळेला वचन याची विवक्षा नसते. वापरलेलं असतं एक वचन पण त्याचा अनेक वचन असा अर्थ करता येतो. वापरलेलं असतं अनेक वचन पण त्याचा एक वचन असा अर्थ करता येतो. हा, श्रौत यागामध्ये प्रकरण असं येतं की तिथं ग्रह नावाची 10 पात्र मांडलेली असतात. त्या पात्रांना ग्रहसंज्ञा आहे. 10 पात्राला मिळून ग्रह म्हणतात. आणि त्या ग्रहांच्या बाजूला एक लहानसं वस्त्र ठेवलेलं असतं, त्याला दशापवित्र नाव आहे. आणि वाक्य असं येतं, दशापवित्रेण ग्रहम सम्मार्ष्टे. दशापवित्र नावाचं जे वस्त्र आहे त्या वस्त्राने ग्रह नावाचं पात्र पुसून घेतो. इथं ग्रहम एक वचन आहे आणि पात्र 10 आहेत. एकच पात्र पुसून 9 तशीच ठेवायची नसतात, 10 पुसायची असतात. म्हणजे एक वचन येऊन अनेक वचनार्थ केला याचा अर्थ वचनाची विवक्षा नाही. विठ्ठल विठ्ठल. लिंगाची विवक्षा नसते. काही वेळेला मी मराठीतलं साधं वाक्य सांगतो. आपण एखाद्या वेळेला गावामध्ये मोठा कार्यक्रम असला, दौंडी देतो. दौंडी देताना माणसं काय सांगतात, ती गावातली माणसं त्या दौंडी देणाऱ्या माणसाला असं सांग बाबा, गावातला माणूस आणि माणूस कार्यक्रमाला आला पाहिजे. आपल्या नाही बरं का, इलेक्शनच्या सभासदी म्हणजे त्या सभेला म्हणतात की नाही, माणूस आणि माणूस आला पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणजे एवढ्या जोरात जे बोलून सांगायचं असतं ते तिकडंच असतं. आपल्याकडे यायचं असं, या हो कार्यक्रमाला, या हो कीर्तनाला, या हो सप्ताहाला, या हो असं म्हणावं लागतं आपल्याला बरं का. पण हे माणूस आणि माणूस आला पाहिजे. या ठिकाणी माणूस शब्द पुल्लिंगाचा आहे, पण नुसता पुरुषच आला पाहिजे का गावातल्या सगळ्या बायका आल्या पाहिजेत? हो, बायका हे तिथे लिंगाची विवक्षा नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या पद्धतीनं दासीचा दास करून ठेवा, या ठिकाणी लिंगाची विवक्षा नाही असे म्हणलं जातं. पण काही लोक या अभंगाची संगती लावत असताना तुकाराम महाराजांनी या अभंगातून नामदेवरायाला प्रार्थना केली म्हणतात. आणि नामदेवरायाला ते म्हणतात, तुमची जी दासी जनाबाई तिचा मला दास करून ठेवा, पण नवविधा भक्ती मला देऊन टाका. विठ्ठल विठ्ठल. काही
असो, दासी हा शब्द हा लिंग विवक्षित नसेल, सगळ्याच्या बाबतीमध्ये सगळ्या दासदासीच्या बाबतीत असेल किंवा जनाबाईसारख्या विशिष्ट दासीच्या बाबतीत असेल, पण दासीचा दास करून का होईना, तिच्या चोळ्या धुवायला लावून का होईना, पण मला तिची सेवा केल्याच्या नंतर तुमच्याकडून मला आशीर्वाद हाच पाहिजे. कोणता? नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझे हाती संत जनी. नवविधा भक्ती माझ्या हातात द्या. मी कशाकरता बोललो? नवविधा भक्तीची मागणी तुकाराम महाराज करतात. कोणाकडं? नवविधा भक्ती कोणाच्या संबंधातली आहे? देवाच्या. आणि देवाच्या संबंधातली नवविधा भक्ती मागताना कोणाला मागणं चालू आहे? संताला. विठ्ठल विठ्ठल दुसरं बघा, संताच्या संबंधातलं मागायचं झालं तर देवाला मागतात. संताच्या संबंधानं मागणं देवाला. आपण भजन करतो, कीर्तन करतो. भजन कीर्तन झाल्याच्या नंतर शेवटी देवाला हात जोडून मागणी करतो. मागणे ते एक. हे कोणाला मागणं चाललंय? मागणं कोणाला चाललंय? संताला का देवाला? मागणे ते एक तुझं प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा. देवाला चालू आहे. काय मागितलं हो? या संतासी निरवी हेची मजा दे, या संतासी निरवी हेची मजा दे, या संतासी निरवी हेची मजा दे, या संतासी निरवी हेची मजा दे. आणि का तुझे काही न मागो तुझं, आणि का तुझे काही न मागो तुझं, आणि का तुझे काही न मागो तुझं, या संतासी निरावी हेची मजा देई, या संतासी निरावी हेची मजा देई. आणि का तुझे काही न मागो तुझं, आणि का तुझे काही न मागो तुझं, आणि का तुझे काही न मागो तुझं, या संतासी निरावी हेची मजा देई, या संतासी निरावी हेची मजा देई. मागणे ते एक तुझं प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा तुझ्या चरणाला एकच मागणं आहे, तुला द्यायचं झालं तर हे एकच आम्हाला दे. काय मागितलं? या संतासी निरवी हे चिमज दे. निरवणे म्हणजे स्वाधीन करणं. आपलं जीवन संताच्या स्वाधीन झालं पाहिजे तर कल्याण आहे. आपला परमार्थ सफल होण्याकरता, ऐका, मनुष्याचा देह मिळाला परमार्थाकरता, आणि परमार्थ घडतो आपलं जीवन आपल्या स्वाधीन राहून नाही. आपलं जीवन संताच्या स्वाधीन व्हावं तेव्हा परमार्थ आपल्याला घडत असतो बरं का. म्हणून गुरु करणे याचा अर्थ काय? आपलं जीवन त्यांच्या स्वाधीन करणे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या स्वाधीन जीवन केल्याच्या नंतर या देहाचा कसा विनियोग करायचा ते ठरवतील. वाणी कशी वापरून घ्यायची ते ठरवतील. आपल्या अंतःकरणाने आपण कसा विचार करायचा याच्यावर त्यांचं आधिपत्य असेल. आणि काया वाचा मन बुद्धीवर संताचा अधिकार जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा शरीर वाईट मार्गाला लागत नाही, वाणी आडमार्गाला जात नाही, मन अयोग्य पदार्थाचं चिंतन करत नाही, आणि बुद्धी अयोग्य निश्चय कधी करत नाही. असं होऊ नये याच्याकरता आपलं सर्वस्व संताच्या चरणाला समर्पण झालं पाहिजे. पण आपण आपलं सगळं संताच्या चरणाला समर्पण करू शकत नाही हे जाणून तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करायला लागले. या संतासी निरवी, मला संताच्या पदरात टाकून दे देवा, हे चिमज दे ये. आणि कदुजे काही न मागे तुझं. दुसरं काय देवा तुझ्याजवळ आम्हाला मागायचं नाही असं महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय? संताच्या स्वाधीन जीवन होणं हे संताच्या संबंधातलं मागणं आहे. ते मागितलं देवाला. संताच्या संबंधातलं मागणं देवाला, आणि देवाच्या संबंधातलं मागणं संताला चालतं. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला, संत संगती महाराज मागतात, म्हणजे संताच्या संबंधातलं मागणं आहे. आणि ते संताच्या संबंधातलं मागणं तुकाराम महाराज देवाजवळ करतात. काय सांगितलं? देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना. संबोधन पुढचं, देवा पुरवावी वासना. हे देवा माझी ही वासना पूर्ण करा. म्हणजे मागणं कोणाला चाललं आहे? देवाच्याकडं. कशाचं? संत संगतीचं. संताची संगती पाहिजे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देवावसे चित्ती
चित्ते त्याची घडावी संगती. तुकाराम महाराज मागायला लागले त्याची संगती पाहिजे. कोणाची संगती पाहिजे? देव वसे चित्ते त्याची संगती मला घडावी, ही महाराजांची मागणी आहे. आता इथं 2 मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. पहिली गोष्ट, तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषांनी मागावं का, आणि दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांनी मागितलं तरी संगती मागावी का. कारण दोन्ही गोष्टीचा निषेध ते स्वतः करतात. मागण्याचाही निषेध संतांनीच केला आणि संगतीचाही निषेध संतांनीच केला असं आपल्याला दिसून येतं बरं का. संगती चांगली नाही, मागणंही चांगलं नाही. परमार्थाच्या दृष्टीने चांगलं नाही, व्यवहाराच्या दृष्टीनेही चांगलं नाही. मनुष्य मागायला लागला तर व्यवहारातलं नुकसान त्याचं महत्त्व खलास होतं, आणि मनुष्य मागायला लागला तर परमार्थातलं त्याचं नुकसान, त्याला अपूर्णता सिद्ध होते. विठ्ठल विठ्ठल. परमार्थात पूर्णता पाहिजे, पूर्णता पाहिजे. पूर्णता जेवणी झाले, साधूचं वर्णन काय? ज्ञानगंगेनं हाले, पूर्णता जेवणी झाले, शांतीसे आले पालवनवे, हे संतांचं वर्णन आहे. मग पूर्णता साधूकडं असावी हे अपेक्षित असताना, म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं आपलं जीवन अपूर्ण नसावं, आपलं जीवन पूर्ण असावं. आपल्या ठिकाणी परिपूर्णता असावी, पूर्ण ब्रह्मरूपता आपल्याला प्राप्त असावी. पण परिपूर्णता नसून आपल्या ठिकाणी अपूर्णता आहे हे सिद्ध करणारं मागणं आहे. मनुष्य कधी मागतो? अपूर्ण असेल तेव्हा मागतो. मी उदाहरणानं सांगतो. आत्ता मी तुम्हाला समजा मागितलं 10 रुपये मला द्या, मागत नाही, काळजी करू नका. पण मी समजा म्हणालो तुम्हाला 10, तुम्ही देत आले मला, तुम्ही देत आले, मी मागितल्याच्या नंतर तुम्ही लगेच मला 10 रुपये काढून देत आले, तो भाग वेगळा आहे. पण मी 10 रुपये मागतो, याचा अर्थ काय झाला? माझ्याजवळ 10 रुपयेही नाहीत म्हणून मी मागायला लागलो. म्हणजे 10 रुपयाच्या दृष्टीनं माझं जीवन अपूर्ण झालं. मागितलं की अपूर्णता येते. त्याप्रमाणे काहीही मागणं केलं, संसारातलं मागा की परमार्थातलं मागा, त्याच्यानं अपूर्णता जर येत असेल, पूर्णतेचा जर भंग होत असेल, तर परमार्थाच्या दृष्टीनं मागणं योग्य आहे असं म्हणता येतच नाही. आणि संसारामध्ये मनुष्याचं महत्त्व खलास करणारी मागणी आहे. मागण्याच्या योगानं ऐका, एक सुभाषित आहे, ते सुभाषित म्हणण्याच्या पेक्षा योग वासिष्ठातलं वचन आहे. वसिष्ठाने रामचंद्र प्रभूला सांगितलं, देही ते वचनम श्रुत्वा हृदिस्थाः पंचदेवताः मुखान निर्गत्य गच्छन्ति. त्यांनी वर्णन केलं, देही म्हणजे काहीतरी दे, हे मागण्याचं वचन ऐकल्याच्या नंतर, देही इति वचनम श्रुत्वा हृदिस्थाः पंचदेवताः, आपल्या हृदयामध्ये बसलेल्या 5 देवता, मुखान निर्गत्य गच्छन्ति, आपल्या तोंड उघडं झालेलं असल्यामुळे दे म्हणायला, त्या तोंडातून हृदयात आत्तापर्यंत कायम बसलेल्या 5 देवता मुखावाटे बाहेर पडतात. कोणत्या त्या देवता? श्रीही, ह्रीही, धीही, स्मृती कीर्तया. त्या देवतांची नावं सांगितली. आपल्या हृदयामध्ये एक श्री नावाची देवता आहे. श्री म्हणजे वैभव, संपत्ती. आपल्या हृदयामध्ये संपत्ती आहे. किंवा आपल्या ठिकाणी मुखकांती, श्री शब्दाचा अर्थ मुखकांती. आपण मागायला लागलो की तोंड मलिन होतं म्हणून मुखकांती रूपी श्री निघून जाते. श्रीही. त्याच्यानंतर ह्रीही. ह्री म्हणजे लज्जा. माणूस निर्लज्ज झाल्याशिवाय मागताच येत नाही. मागायचं म्हणजे त्याला लाज सोडावीच लागेल की नाही. म्हणजे निर्लज्ज होऊन मागणं असतं, याचा अर्थ काय झाला? लज्जा निघून गेली. त्याच्यानंतर धीही, बुद्धी. मागायला लागलेल्या माणसाची बुद्धी निघून जाते. कारण काय? तो मागायला लागला म्हणजे समोरचा माणूस अपमान करतो, आणि त्यानं अपमान केला की याची विचारशक्ती क्षीण होते. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर स्मृती, मनुष्याची स्मरणशक्ती. बुद्धी गेल्यानंतर स्मरणशक्ती हळूहळू जाणारच आहे. आणि त्याच्यानंतर कीर्ती, मनुष्याची आत्तापर्यंत असलेली कीर्ती, त्याचा आत्तापर्यंत असलेला नावलौकिक, बाबा किती चांगले होते हे, का आजपर्यंत त्यांनी कधी कोणाला काही मागितलं नाही, पण आता उठलं की सुटलं मागायलाच लागलेत हो, आता त्यांच्या दर्शनाला जाणं बंद. असं होतं की नाही सांगा मला? असं होतं की नाही? हे कशानं झालं सांगा? कीर्ती गेली. कशानं गेली हो? ही श्री, ही धी, ही ह्री, ही स्मृती आणि ही कीर्ती या आपल्या हृदयात कायम देवानी बसवून पाठवलेल्या 5 देवता होत्या. जन्माला घालताना आपल्या हृदयात परमात्म्याने त्या देवताला अगोदरच आपल्या जन्माच्या आधीच आपल्या हृदयामध्ये बसवून ठेवलं होतं. ह्या देवतांना सांभाळणं, यांची पूजा करणं, यांचा सन्मान करणं, आपली श्री, आपली ह्री, आपली धी, आपली स्मृती, आपली कीर्ती यांचा सन्मान करणं आपल्या हातात असताना आपण ते न करता
मला दे म्हणाय करतात, तोंड वाचलं की या देवता निघून जातात म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आला विठाला याचा अर्थ काय झाला? व्यवहाराच्या दृष्टीनं सुद्धा मागणं योग्य नाही, परमार्थाच्या दृष्टीनं सुद्धा मागणं योग्य नाही. मग तुकाराम महाराजासारख्या संतांनी मागावं का, असा प्रश्न निर्माण होतो. त्याला उत्तर असं आहे, संतांनी जे मागणं केले ना ते भक्तीच्या संबंधातलं आहे, आणि भक्तीच्या संबंधातलं मागणं हे संसाराच्या संबंधातलं नसल्यामुळं ते महत्त्व खलास करत नाही. हे परमार्थातलं आहे, परमार्थात अपूर्णता येण्याचा प्रश्न होता. पण भक्तीच्या संबंधातलं मागणं, भक्ती कितीही पूर्ण असली तरी पुन्हा ती अपूर्णच असते. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी साधूचं वर्णन करताना असं वर्णन केले पा. सर्वांगी सुवास परितो गलान राहे, सभोवते तरुवर चंदन करीतशी जाय. त्याच अभंगात नाथ महाराजांनी एक वर्णन केलंय, सागर भरिता परित्या सरिता सामाये. समुद्र कसा असतो? परिपूर्ण असतो. परिपूर्ण ऐकिने समुद्र आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रम. ऐकिने समुद्राचं वर्णन करत असताना तो परिपूर्ण म्हणूनच त्याचं वर्णन केलेलं आहे. पावसानं पाणी दिलं तरच समुद्राला पाणी आहे का? पाऊसे विण सुके समुद्र जैसा. ज्ञानोबा सांगतात, पाऊस नाही पडला तरी समुद्र निर्भर आहे, निर्भर आहे. संतुष्टतेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय? तिथली ओवी आहे, संतुष्ट सततम योगी या श्लोकावरची ओवी आहे ज्ञानोबारायची. तिथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नद्या नाले यांना पाणी जे येतं ते पाऊस पडल्यावर येतं, पण समुद्राचं तसं नाही. वारशी विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. सदा सर्व काळ परिपूर्ण आहे समुद्र, पण समुद्र पूर्ण आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये नद्या येऊन सामावू शकत नाहीत असं आहे का? समुद्र पूर्ण जरी असला तरी नदी त्याच्यात पाणी आणून घालूच शकते. कितीही नदीचा पूर असला, गावाच्या गावाने प्रांतच्या प्रांत वाहून नेणारा पूर जरी असला तरी तो समुद्रात समाविष्ट झाला तर समुद्र इंचभरही वाढत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे समुद्रात भरणं चालूच आहे आणि परिपूर्णतेला त्याच्या कोणत्याही प्रकारची बाधा नाही. भरणं कधी चालू असतं? पूर्णता असावी त्यावेळेला. अरे आपण पोतं बघा, एखाद्या पोत्यामध्ये धान्य भरायचं आहे, कधी भरलं जातं? पोतं अर्धवट भरलं असेल तर भरलं जातं. पोतं हलवून हलवून गच्च भरलं, आता कुठलं भरतं? त्याच्यात मूठभरही बसत नाही. अशी अवस्था होते की नाही? भरलेला आहे त्याच्यात भरता येत नाही. पण समुद्राचा असं आहे, तो भरलेला आहे तरी त्याच्यामध्ये नद्याचं पाणी समाविष्ट होतच राहतं. सागर भरिता परित्या सरिता सामाये. पण त्याच्यामध्ये सरिता समाविष्ट होऊ शकतात. सागराचं भरिते पण म्हणजे साधूची परिपूर्णता, आणि साधूची परिपूर्णता असताना सुद्धा त्याच्यात भक्तीचा प्रवाह येऊन मिसळत राहूच शकतो. ही अपूर्णता पूर्णतेला बाधा न आणता विशेष आनंद देणारी आहे. म्हणून संताचं जे मागणं ते भक्तीच्या संबंधातलं मागणं असल्यामुळं योग्य मागणं आहे. आणि अशी भक्तीला उपयुक्त असलेली साधूच्या संगतीची तुकाराम महाराज मागणी करतात. पण ती संताच्या संगतीची मागणी करताना आपल्याला संग चांगला का वाईट याचा विचार करायचा आहे. आणि संताच्या संगतीची मागणी करत असताना संत असा शब्द अभंगात न वापरता केलेलं वर्णन संताचं आहे म्हणून ही संताच्या संगतीची मागणी असं आपल्याला ठरवायचं आहे. त्याचा एकदा विचार करायचा, एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा देव बसे चित्ते त्याची घडावी संगते, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. या ठिकाणी चालू असलेला हा कार्यक्रम कलशारोहणाच्या निमित्तानं आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, प्रसंग वेगळा आहे आणि माझं चिंतन वेगळं आहे असं कोणी समजायचं कारण नाही. संताची संगती घडली तरच देवाविषयी श्रद्धा आणि देवाचा कळस होतो. हो त्या दृष्टीनं संताच्या संगतीचा विचार पहिल्यांदा आणि मग कळसाचा विचार असतो. म्हणून मी संताच्या संगतीचा विचार पहिल्यांदा करायला लागलो. कलश स्थापना आपल्याकडे कसं आहे, मंदिराचा कलश आणि आत परमात्म्याची स्थापना असे सगळे प्रकार आपल्याकडे पाहायला सापडतात. त्याच्यात संकल्पना कशी आहे बघा. आपल्याकडं असं आहे, शास्त्राने चिंतन असं केलं आहे, विश्व
आणि विश्वव्यापी चेतना हा एक प्रकार आहे. देह आणि देहव्यापी चेतना हा दुसरा प्रकार आहे. विश्व आणि विश्वव्यापी चेतना, देह आणि देहव्यापी चेतना या दोन संकल्पना मंदिर आणि देवाच्या बाबतीत जर लावायच्या झाल्या तर विश्वात व्यापून चैतन्य जसं आहे तसं मंदिराच्या कणाकणात चैतन्य व्यापून आहे, परमात्मा व्यापून आहे. आणि देहात जसं चैतन्य आहे तसं मूर्तीत परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडं उपासना करताना प्रतीक उपासना हा एक उपासनेचा प्रकार आहे. प्रतीक उपासनेमध्ये काय असतं, आपल्यासमोर एक प्रतीक धरायचं असतं आणि त्या प्रतीकाच्या माध्यमातून प्रतिमेयामध्ये आपल्या बुद्धीचा प्रवेश करायचा असतो. आपण समोर धरायची वस्तू लहान आहे, परब्रह्माचं चिंतन करायचं आहे, व्यापक परब्रह्माचं चिंतन करायचं आहे. त्या व्यापक परब्रह्माचं चिंतन करत असताना जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या पलीकडच्या तुर्य अवस्थेच्या रूपाचा तो परमात्मा आहे. अकार, उकार, मकार या मात्रा अमात्र अशा पद्धतीनं ओंकाराचं प्रतीक, एक ओंकार आपल्या डोळ्यासमोर धरायचा. त्या ओंकारात एक अ मात्रा आहे, एक उ मात्रा आहे, एक म मात्रा आहे आणि अनुस्वाराच्या रूपाने तिथं अमात्रा आहे. हे सगळं चिंतन करताना काय म्हणायचं हो, अकार एक मात्रा, ही मात्रा काय सांगते मला, त्या मात्रेतून कशाचा, जागृतीचा बोध होतो. उकार मात्रेतून कशाचा बोध होतो, सुस्वप्नाचा बोध होतो. मकार मात्रेतून कोणाचा बोध होतो, सुषुप्तीचा बोध होतो. अमात्रेतून कशाचा बोध होतो, जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडे असलेल्या तुर्याचा बोध होतो, तुर्यावस्थेचा बोध होतो. बरं का, जागृतीचा अभिमानी विश्व तो मला अकार मात्रेतून कळतो. स्वप्नावस्थेचा अभिमानी जो तेजस तो मला मकार मात्रेतून कळतो. आणि सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी असलेला प्राज्ञ तो मला मकार मात्रेतून कळतो. आणि अमात्रेतून सांगितलेला जो तुरीय परमात्मा तो तुर्यावस्थेच्या अभिमानाचा म्हणून सांगितलेला, ती अवस्था नाही, तिथला अभिमान नाही, पण जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या सापेक्ष तुरीय अवस्था म्हणावी लागते. आणि विश्व तेजस प्राज्ञाच्या सापेक्ष त्या अवस्था म्हणल्याच्या नंतर तिथला एक अभिमानी तुरीय आणावा लागतो. तो अमात्रेतून दाखवला गेला. हे कशातून कळालं, ओ धरलं आणि जागृती कळाली, ओ धरलं त्याच्यातून आपल्याला विश्व कळायला लागला. हा, हे सगळं कशानं घडलं हो, हे कशानं, प्रतीकोपासना. प्रतीकोपासना म्हणजे काय, आपल्यासमोर एक लहान प्रतीक धरायचं आणि त्या प्रतीकाच्या चिंतनातून आपल्या बुद्धीचा प्रवेश व्यापक तत्वामध्ये करायचा, याला प्रतीकोपासना म्हणतात. आपल्यासमोरची मूर्ती केवढी हो, देवळातली मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती आपण मंदिरातली पाहायला लागलं तर किती, फार तर 2.5 फुटाची हो, पण देव 2.5 फुटाचाच आहे का हो. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. त्या व्यापक परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपल्या बुद्धीचा प्रवेश साधण्याकरता प्रतीकाची उपासना करत असताना 3.5 हाताचा हा देह जसा असावा तशा पद्धतीचा 2-2.5 फुटाचा विग्रह देवाचा आपल्या समोर धरला जातो. ही प्रतीकोपासना कशाकरता, व्यापक तत्वात बुद्धीचा प्रवेश होण्याकरता. मी कशाकरता हे बोललो, विश्व आणि विश्वव्यापी चेतना व्यापक प्रकार, हां, आणि देहव्यापी चेतना हा सुद्धा व्यापक प्रकारच आहे. पण विश्व आणि विश्वव्यापी चेतनेकडे आपल्याला जाण्याकरता एक सुलभ मार्ग, एक प्रतीक म्हणून देह आणि देहव्यापी चेतना असा भाग आहे. आपला देह ऐका, आणि ब्रह्मांड हा परमात्म्याचा देह आहे की नाही. शास्त्रात वेदांतात आलेलं चिंतन अशाच पद्धतीचं आहे. आपला देह, व्यष्टीदेह हा देह, आणि ब्रह्मांड परमात्म्याचा देह. या देहामध्ये जशी चेतना आहे तशी ब्रह्मांडातही चेतना आहे. मला ज्ञान कोणाचं संपादन करायचं आहे, ब्रह्मांडातल्या चेतनेचं. मग ब्रह्मांडातल्या चेतनेत जायचं असेल तर ब्रह्मांडात चेतना हे कधी कळतं, देहातली चेतना जाणावी तेव्हा. असंच देहासारखं ब्रह्मांड असल्यामुळं देहात जर चेतना असेल तर ब्रह्मांडातही चेतना आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणजे विश्वव्यापी चेतनेच्या बोधाकरता देहव्यापी चेतना हा जो प्रकार आहे की नाही, हे विश्वव्यापी चेतनेच्या जागी प्रतीक म्हणून मंदिरातलं चैतन्य, आणि देहव्यापी चेतना जाणून घेण्याकरता प्रतिमा आणि प्रतिमाव्यापी चैतन्याचा विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ब्रह्मांड जर
जसा आहे तसं मंदिर आहे आणि देह जसा आहे तशी मूर्ती आहे. देहात जशी चेतना आहे तशी मूर्तीतही चेतना म्हणजे देव आहे आणि ब्रह्मांडात जशी चेतना आहे त्याप्रमाणे मंदिराच्या कणाकणामध्ये परमात्मा भरलेला आहे असा विचार आपल्याला शास्त्राने सांगितला. म्हणून बघा शास्त्र असं सांगतं की जसं देवाच्या मूर्तीचं पावित्र्य सांभाळायचं असतं तसं मंदिराचं पावित्र्य सांभाळायचं असतं. मंदिराचे तसंच पावित्र्य सांभाळायचं, मंडपाचे तसंच पावित्र्य सांभाळायचं. देव, मंदिर आणि मंडप हा सगळा विचार आपण एका पद्धतीनं केला पाहिजे. देवाचं पावित्र्य सांभाळावं हे जसं, पुन्हा एकदा ऐका, तसं मंदिराचं पावित्र्य सांभाळावं. देव आणि मंदिराचं जसं पावित्र्य सांभाळावं तसं परिसराचं सुद्धा पावित्र्य, मंडपाचं पावित्र्य हे सुद्धा सांभाळलं पाहिजे. म्हणून पांडुरंग महात्म्य नावाचा जो आपल्याकडे ग्रंथ आहे, पांडुरंगाचं महात्म्य, पंढरीचं महात्म्य सांगणारा, त्याच्यामध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या भोवतालची 10 हात जागा ही देवाच्या मूर्तीत जेवढं चैतन्य तेवढ्या चैतन्याने युक्त म्हणून सांगितलं आहे. 10 हात जागा, देवाच्या भोवतालची 10 हात जागा, देवाच्या श्रीविग्रहात जेवढं चैतन्य आहे तेवढं चैतन्य 10 हात जागेत आहे. आणि 28 हात जागेमध्ये थोडीशी सामान्य चेतना आहे. आणि सबंध पंढरी क्षेत्र जर पाहिलं तर तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे असा बोध आपल्याला शास्त्राने केलेला आहे की नाही. म्हणून आपण तीर्थक्षेत्रात गेल्यावर जसा अपराध करायचा नाही तसा मंदिरात गेल्यावर देवाचा अपराध करायचा नाही, देवाच्या मंदिराचा अपराध करायचा नाही, मंडपाचा अपराध करायचा नाही. म्हणजे इथं बसून बिड्या ओढायच्या नाहीत बरं का. म्हणजे तुम्ही ओढता असं माझं म्हणणं नाही, पण असं एकंदर जे पाळायचं आहे ते असं असतं बरं का. मंदिराच्या संबंधानं कोणताही अपराध चालत नाही, कोणत्याही पद्धतीचा अपराध मंदिरात चालत नाही, मंदिराच्या परिसरात अपराध चालत नाही. आणि कळसाचं महात्म्य वेगळं सांगितलं आहे ज्ञानोबरायने. ना तरी लोकी ऐसे असे जे दुरोनीची कळस दिसे आणि भेटीची हात बसे देवतेची ती आहे. ज्ञानोबराय सांगतात आपल्याला घाई आहे, काम आहे, व्यवहाराचं काम आहे, ते महत्त्वाचं आहे. त्या कामाला जाताना आपल्याला घाई आहे. आपला रोज देवाच्या दर्शनाचा नियम आहे, पण आत्ता देवळात जाऊन देवाच्या पायावर डोकं ठेवा एवढा वेळच माझ्या हातात नाही. अशा वेळेला काय करा, ना तरी लोकी ऐसे असे. जगामध्ये असा एक नियम आहे काय, दुरोनीची कळस दिसे, दुरून कळसाचं दर्शन घेतलं, भेटीची हात वसे देवतेची ती आहे. आज देवळात बसलेल्या देवाच्या दर्शनाचं फळ देणारा हा कळस असतो. विठ्ठल पांडुरंगाच्या कळसाचं तरी महत्व सांगत असताना संतांनी काय सांगितलं, तुका म्हणे मोक्षा देखिला कळस, तुका म्हणे मोक्षा देखिला कळस, तात्काळ हाडास अहंकाराचा तात्काळ हाडास, अहंकाराचा तुका म्हणे मोक्षा देखिला कळस, तुका म्हणे मोक्षा देखिला कळस, तात्काळची नाश अहंकाराचा तात्काळ हाडास, तुका म्हणे मोक्षा देखिला कळस, तात्काळ हाडास अहंकाराचा, तात्काळ हाडास अहंकाराचा. तुका म्हणे मोक्षा देखिला हाडास अहंकाराचा, कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन झालं की मनुष्याच्या अहंकाराचा नाश होतो. एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जान, कळस देखता मुक्त जान, कळस देखता मुक्त जान, शरण कळस देखता मुक्त जान, कळस देखता अहंकाराचा
नाश आणि मोक्ष प्राप्त होणं दोन्ही गोष्टी एकच आहे. तुकोबारे सांगतात अहंकाराचा. अहंकार म्हणजे काय? अनात्म पदार्थाचं तादात्म्य जाणं म्हणजे अज्ञान निवृत्ती म्हणजेच मोक्षाची प्राप्ती. हा तात्काळ हा नाश अहंकाराचं म्हणलं काय. आणि मोक्ष जाण कळस देखता मोक्ष जाण असं नाथ महाराजांनी केलेलं वर्णन, दोन्ही एका फलाचं वर्णन आहे. मला सांगायचं काय, कळस पाहिल्याबरोबर मोक्ष मिळतो आणि पांडुरंग पाहिल्यावरही मोक्षच मिळतो. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. हे कोणाचं वर्णन? पांडुरंगाचं. आणि मोक्ष प्राप्त होणं हे कळसाच्या दर्शनातून व्हायला लागलं. मग कळस वेगळा आणि पांडुरंग वेगळा झाला का? नाही. म्हणून काय, कळसाच्या दर्शनाच्या योगानं आतल्या देवाच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होते. हा कळसाचा महिमा आहे. म्हणून मंदिराला कळस केला जातो. म्हणून देवाच्या वैभवानं कळसाची सुद्धा वैभवात स्थापना असते. किंबहुना देवापेक्षा कळसाची स्थापना विशेष वैभवात असते. विठ्ठल विठ्ठल. मी बोललो ते बरोबर आहे ना. देवाच्या स्थापनेपेक्षा कळसाची स्थापना वैभवात असते. मला सांगा, खोटं बोलतो का सांगा मी? मी आपल्याला उदाहरणानं विचारतो. देवाची स्थापना होताना गावातल्या सगळ्या बायलेकीला बोलवतात, हे बरोबर आहे का? कळसाची स्थापना होताना गावातल्या बायलेकीला बोलवतात, हे बरोबर आहे? कळसाची. वैभव कोणाचं झालं? देवाचं का कळसाचं? कळसाचं वैभव जास्त आहे. कारण कळस हा देव नसताना देवाच्या दर्शनाची फलश्रुती देणारा आहे. हे महत्त्व कळसामध्ये आहे, हे लक्षात घ्या. विग्रहाच्याकडं पाहिल्यानंतर देवाची भावना होणं वेगळं आहे, पण कळसानं तशी भावना न होऊ देता मोक्ष प्राप्त करून देणं हे कळसाचं सामर्थ्य लक्षात घ्या. हे सगळं कशाकरता बोललो? विश्व आणि विश्वव्यापी चेतना जशी असावी तसं मंदिर आणि मंदिरातलं चैतन्य आहे. देह आणि देहव्यापी चेतना जशी असावी तसं देवाचा श्रीविग्रह आणि त्याच्यामध्ये असलेली चेतना आहे. हा विचार मंदिराच्या संदर्भात प्राधान्यानं माणसांनी लक्षात घेतला पाहिजे. देहव्यापी चेतना ही कशाकरता जाणायची? अशीच विश्वव्यापी चेतना आहे हे जाणायकरता. तसं पांडुरंगाच्या मूर्तीत किंवा महादेवाच्या मूर्तीत देव आहे कशाकरता जाणायचं? असंच चैतन्य मंदिरात आहे हे जाणायकरता. आणि मंदिरात चैतन्य हे कशाकरता जाणायचं? विश्वव्यापी चेतनेचा म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म हा बोध संपादन करण्याकरता ही सगळी प्रक्रिया आहे. विठ्ठल आता हा सगळा झाला विचार मंदिराच्या संबंधातला, देवाच्या संबंधातला, कळसाच्या संबंधातला. त्याच्या संबंधानं काय महत्त्व आहे या संबंधानं मी विचार आपल्यासमोर बोललो. मला सांगा, हा सगळा विचार संताच्या संगतीत गेल्यावर कळतो का पामराच्या विषयीच्या संगतीत गेल्यावर कळतो? संताच्या संगतीत. मग संत संगतीचं चिंतन या निमित्तानं अगोदर झालं तर ते विसंगत झालं की सुसंगत झालं? आपणच विचार करा. अशा संताच्या संगतीचा विचार मला सांगायचा होता. आणि महाराज या ठिकाणी संगत. आता आपल्याला अजून एक मुद्दा, मी जाता जाता सुरुवातीला बोललेल्या मुद्द्यातला एक मुद्दा संपवावा लागतो म्हणून बोलतो. मुद्दा काय? संगती. महाराज संगती चांगली आहे का? हो. संग सर्वात्मना हे यहा. मनुष्यानं संगती सोडली पाहिजे. निस्संग असावं बरं का. संगात राहिला की दुःख पाठीमागं लागतं. हां, संगसंगी ही बाध्यते लोके निस्संग सुखमश्नुते. मनुष्याला बंधन कधी येतं? संगात राहिल्यामुळं. संगे वाढे शिण न घडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा. त्रिविध हे जन बहुदेवा. संगे वाढे शिण न घडे भजन त्रिविध बहुदेवा. त्रिविध हे जन बहुदेवा. संगे वाढे शिण न घडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा. त्रिविध हे जन बहुदेवा. संगे वाढे शिण न घडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा. त्रिविध हे जन बहुदेवा. हे देवा, हे जन त्रिविध आहेत. बहुजन असे हे जे सगळे जन आहेत ना, बहुजन म्हणजे सगळेच्या सगळे लोक आहेत ना, हे कसे असतात? त्रिविध. त्रिविध म्हणजे सात्विक राजस तामस आहेत बाबा देवा हे. आणि त्याच्यामुळं या लोकाची संगती झाली की काय होतं? संगे वाढे शिण. सात्विकाचा संग झाला तरी शिण वाढतो. हो. कारण सत्वगुण ज्ञान निर्माण करतो ही गोष्ट चांगली आहे. सत्वगुण सुख निर्माण करतो हे चांगलं आहे. पण तेवढं निर्माण करून गप्प बसल तर त्याला विचार म्हणतात, गुण म्हणत नाही बरं का. गुण ठरण्याकरता त्याला काय करावं लागतं? सत्वगुणाला ज्ञान आणि सुख निर्माण करून थांबता येत नाही. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम म्हणून ज्ञान निर्माण करतो. अनामयम म्हणून सुख निर्माण करतो. थांबला नाही. सुख संगेन बध्नाते.
निर्माण केलेलं जे सुख आहे त्याचं तादात्म्य निर्माण करतो आणि निर्माण केलेलं जे ज्ञान आहे त्याचा अभिमान निर्माण करतो. मग सत्व गुण ज्ञानाभिमान आणि सुखाभिमान निर्माण करून जर बांधत असेल तर संगे वाढे शिण. सात्विकाचा संघ घडला तरी तो आपल्याला शिणच देणार आहे. मग रजोगुणी तमोगुणी माणसाचा संघ आपल्याला शिण देईल हे काही वेगळं सांगायची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. संगे वाढे शिण हे ज्ञानाच्या दृष्टीनं आणि संगे नघडे भजन हे भक्तीच्या दृष्टीनं. दोन्ही दृष्टीने तोटाच तोटा या संगतीमध्ये जर असेल. म्हणयाचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता शोधित विठ्ठला जाऊ आता. तुगा म्हणयाचा संग नव्हे भला शोधित विठ्ठला जाऊ आता शोधित विठ्ठला जाऊ आता. कोणाचाही संग भला नाही यासाठी एक काम करावं, संगती नको. म्हणून निसंग सुखमश्नुते, निसंग महात्म्याला सुख प्राप्त होतं असं वेदांताचा बोध आहे. म्हणून संग नको संग नको असं शास्त्र सांगतं. आणि मग देव वसे चित्ती त्याची घडावी संगती हे कसं योग्य होईल असं माणसाला वाटतं. तर त्याचं उत्तर असं आहे की संगती चांगली नाही हा नियम आहे आणि संताची संगती चांगली असते हा त्या नियमाचा अपवाद आहे. कसं आहे बघा, आपल्याला काही वेळेला जी बाधा होते ती बाधा घालवण्याकरता औषधसुद्धा त्याच पद्धतीचं द्यावं लागतं. भक्तिशास्त्रात दिलेली उदाहरणं सांगतो. भक्तिशास्त्रात दिलेलं उदाहरण बघा, मनुष्य एखाद्या ठिकाणी रस्त्यानं जाता जाता चिखलाची जागा असली, दलदल असली, घसरून पडतो. मग घसरून जिथं पडला तिथंच उभं राहायचं असतं का बाजूला जाऊन उभं राहायचं असतं? कसं हो नाही म्हणा की काहीतरी सांगा की मला. बरोबर चूक काहीतरी असू द्या की आपण चिंतनच करायला बसतो. माझंही चुकल तुमचंही चुकल, कोणाचं तरी एकाचं चुकणारच आहे. कसं करता? म्हणजे मी इथं पडलो तर देगलूरला उठू की काय? रस्त्यात समजा इथून देगलूरपर्यंत चिखलच असला, पाऊसच पाऊस झाला आणि इथून देगलूरपर्यंत माझ्या चिखलच असला, मी कुठं उठू का? उठूच पडलेलाच बरा राहील. त्याचं उत्तर असं आहे, जिथं पडतो तिथंच उठावं लागतं. मग जिथं पडला तिथं उठायचं असलं तर कसं करावं लागतं? थोडा चिखल बाजूला करायचा, थोडी घट्ट जागा बघायची. खालची जागा घट्ट असते ना, थोडा चिखल बाजूला केला की जागा घट्ट झाल्याच्या नंतर तिथंच उठता आलं की, म्हणजे जिथं पडला तिथंच उठायचं आहे. हा जसा प्रकार आहे की नाही, तसं भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप हे आपल्याला उद्धारक आहे असं जे भक्तिशास्त्र सांगतं. त्याचं उत्तर देताना शास्त्राने हे उदाहरण दिलं आहे, जिथं पडला तिथंच उठायचं आहे. फक्त काय करायचं आहे? चिखल बाजूला करायचा आणि मग उठायचं आहे. तसं नामरूपानेच आपलं अधःपतन झालं आहे. ते जगाच्या नामरूपाने, दलदलीसारख्या नामरूपाने अधःपतन झालेलं आहे. मग हे दलदल बाजूला करा आणि शुद्ध सात्विक असलेलं भगवंताचं नामरूप घ्या, तुमचा उद्धार होतो. म्हणे विठ्ठल म्हणजे जे पाडणारं होतं तेच उठवणारं जसं असतं, हा जसा नियम झाला ना, आत्ताच्या नियमानुसार, आत्ता सांगितलेल्या उदाहरणानुसार आपल्याला हे चिंतन करता आलं, तसं संगती आपल्याला अधःपतन देते. ते दुर्जनाची संगती असते. पण हीच संगती दुर्जनाच्या संगतीचा थोडा चिखल बाजूला करून शुद्ध संताच्या जावे आधमा संता सेवी जावे आधमा संत सेवी जावे आधमा संत सेवी जावे पतन उद्धारा जावे आधमा संत सेवी जावे आधमा संत सेवी पतन उद्धार संत महिमा जावे आधमा संत सेवी पतन उद्धार संघाचा महिमा. पतन होणंही संघाचा महिमा, उद्धार होणंही संघाचा महिमा. पडणं तिथंच आणि उठणं तिथंच आहे. त्याप्रमाणे पतन होणं संगतीचा महिमा आणि उद्धार होणं संगतीचा महिमा. पतन होणं जगाच्या नामरूपात दलदलीमध्ये
आणि उद्धार व्हायचा असला तर घट्ट जमीन पाहिजे, देवाचं नामरूप पाहिजे. तसं पतन होणार ते दुर्जनाच्या संगतीत, म्हणून त्यजावे अधमा. आणि उद्धार होणार संताच्या संगतीत, म्हणून संत सेवी असा प्रकार आहे बरं का. म्हणून संगती बाधक आहे हा नियम, पण संताची संगती जरी असली तरी ते संघाची बाधा घालवणारं औषध आहे. म्हणून मदालसेनं तिच्या धाकट्या मुलाला काय झालं, तिला जो मुलगा होईल त्याला ते निवृत्ती मार्गाचा उपदेश करायची आणि तो मुलगा निघून जायचा. शेवटी तिच्या नवऱ्याने तिला विनंती केली. 4था 5वा मुलगा झाला. त्या 5व्या अगबाई, राज्याला कोणीतरी वारस पाहिजे, या पोराला तरी प्रवृत्ती मार्गाचा उपदेश कर, याला घरी राहू दे असं सांगितल्याच्या नंतर मदालसेनं आपल्या पोराला प्रवृत्ती मार्गाचा उपदेश केला. त्याला घरी ठेवून नवऱ्याला घेऊन तपश्चर्येला अरण्यामध्ये जात असताना या मदालसेला पोरानं विचारलं, आई माझ्या बाकीच्या भावाचं कल्याण करण्याकरता त्यांना तो निवृत्तीचा उपदेश केला, मला तो केला नाही, म्हणून मी आज घरात आहे, म्हणून मी संसाराला लागलो, म्हणून मी राज्यकारभार पाहणार आहे. पण आई, जेव्हा केव्हा मला वैराग्य होईल, जेव्हा केव्हा माझ्यावर प्रसंग येईल, त्यावेळेला मलासुद्धा कल्याणाचा मार्ग तू दाखवून ठेव बरं. मग त्या आईनं काय केलं, एक कागद घेतला, त्याच्यावर एक श्लोक लिहिला, तो श्लोक एका ताईतात घातला, तो ताई त्याच्या गळ्यात बांधला आणि या पोराला सांगितलं, अडचण आली त्या दिवशी हा ताईत उघडायचा, आपला श्लोक वाचायचा, त्याच्या जे लिहिलं आहे त्यानुसार वागायचं. पुढं काय झालं, हे माता पिता निघून गेले. हा मुलगा अलर्क नाव ठेवलं होतं त्याचं, तो राज्यावर बसला, राज्य पाहायला लागला. पुढं याच्या भाऊ बिरादरीच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून याच्यावर आक्रमण जेव्हा केलं, तेव्हा या सगळ्याचा प्रतिकार मी करू शकत नाही, माझं सगळं वैभव लयाला चाललं, आता काय करावं. संकट काळात हा ताईत उघडून पहा असं आईनं सांगितलंय. म्हणून त्यानं तो ताईत उघडला, आतला श्लोक पाहिला, त्याच्यात लिहिलं होतं, संग सर्वात्मना हे यहा. पहिली आज्ञा आईनं केली होती, माणसानं संगती सर्वथा सोडून द्यावी, सचेधातुम न शक्यते. पण संगती संसारी मनुष्याला सोडणं शक्य होत नाही. मग काय करावं, सद्भिः कर्तव्य. मग ती संगती संताची करावी. का करावी, सताम संगो हि भेषजम. तिनं लिहिलं होतं, संताची संगती संगतीनं निर्माण झालेल्या बाधेला निवृत्त करणारा औषध असते. विठ्ठल विठ्ठला. म्हणून काय मागितलं तुकाराम महाराजांनी, देव बसे चित्ते. ज्याच्या चित्तात देव आहे, विशेष रूपानं ज्याच्या चित्तात देव आहे, ज्ञात रूपानं ज्याच्या चित्तात देव आहे, अशा महात्म्याची मला संगती घडावी, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. देवा अशी माझ्या मनाची आवड आहे आणि ही वासना तुम्ही पूर्ण करा. ही संताची संगती अगदी जवळून पाहिजे आणि अखंड पाहिजे. महाराज 3ऱ्या चरणात बोलतात, हरिजना सवे भेट, हरिजना सवे भेट, हरिजना सवे भेटी, जना सवे भेट, अंग संग तुटे नवे अंग संग तुटी. ऐसे आवडते मना मना, ऐसे आवडते मना, संग तुटी नव अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, आवडते सवे भेटे नहो अंग संग तुटे. देव वसे चित्ते हे ज्यांचं वर्णन आहे, हरिजन त्यांचंच वर्णन आहे. हरीचे जन भगवत भक्त असे जे संत महात्मे आहेत त्यांची भेट पाहिजे. भेट पाहिजे म्हणजे जवळून भेट पाहिजे. केवढी जवळून, त्यांचा अंगसंग झाला पाहिजे. आणि अंगसंग किती, त्याच्यात तूट नको, म्हणजे अखंड संताचा अंगसंग असावा. अंगसंगा एवढी संगती पाहिजे म्हणजे जवळून पाहिजे. आणि त्या अंगसंगात तूट नको म्हणजे अखंड ती संताची संगती पाहिजे. अशीच संताच्या संगतीची मागणी तुकाराम महाराजांनी केल्यावर देवाने शेवटी विचारलं, एवढं त्या संत संगतीत काय पडलं. त्याला महाराज शेवटच्या चरणात, तुका म्हणे जीने, हा तुका म्हणे जीने, मना
मना आवडते मना भले संत संगस्तने भले संत संगस्तने असे आवडते मना मना आवडते मना म्हणे जिणे भले संत संघटने. या संत महात्म्याच्या संघष्टनामध्ये असलेलं ते इथं 2 पाठ आहेत बरं का. काही ठिकाणी संघष्टने असं लिहिलं आहे, काही ठिकाणी संघट्टने लिहिलं आहे. संघष्टन इथं घर्षणाचा संबंध, अंगसंग ते घर्षणाचा संबंध येतो. आणि संघट्टन म्हणजे दृढता, अगदी जवळी अगदी जवळी, असा दोन्ही पद्धतीने अर्थ आपल्याला घ्यावा लागतो बरं का. संघष्टन पाहिजे हाही अर्थ या अभंगात आहे, आणि संघर्षण व्हावं, संघर्षण पाहिजे हेही आहे, आणि संघट्टन व्हावं हेही आहे. संघर्षण व्हावं हे कुठं आलं? हरिजनासवे भेटी न हो अंगसंग. अंगसंग म्हणलं की तिथं काय आलं? संघर्षण आलं. आणि त्या अंगसंगात तुटी नको म्हणलं की संघट्टन आलं. असं संघर्षण आणि संघट्टन दोन्ही पद्धतीची साधुपुरुषाची संगती ती जवळून आणि दीर्घकाल अखंड अशी तुकाराम महाराजांनी या अभंगातून मागितली. त्याचं कारण साधूच्या संगतीत गेल्यानंतर विचार ऐकायला मिळतो. साधूच्या संगतीत गेल्याच्यानंतर विचार शुद्ध होतात. साधूच्या संगतीत गेल्यानंतर परमार्थाची प्रवृत्ती होते. साधूच्या संगतीत गेल्यानंतर सरसद विवेकबुद्धी जागी होते आणि मनुष्य योग्य मार्गाला लागून परमकल्याणाला प्राप्त होतो. आणि त्याच्यासाठी मनुष्याचा देह जर असेल तर ते प्राप्त करून घेण्याकरता आपण संताची संगती केली पाहिजे, ती देवाला मागितली पाहिजे. आणि देवाला ते मागत असताना आपले शब्द करायचे देवाच्या कानावर जाणार नाहीत, म्हणून तुकोबाराच्या शब्दात रोज देवाला प्रार्थना केली पाहिजे. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली